प्रॅक्टिस सेट 1.2 मधला पहिला प्रश्न आहे पहा. द फॉलोइंग टेबल शोज द पॉइंट्स ऑन अ नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स. पाहिजे एक टेबल आहे. या टेबलमध्ये काय आहेत? हे नंबर लाईनवरील पॉइंट्स आहेत आणि हे त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत. ठीक आहे. पुढे काय म्हटलंय पहा. डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट्स गिव्हन बिलो द टेबल आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. आपल्या टेबलच्या खाली काही सेगमेंट दिलेले असणार आहेत आणि त्या सेगमेंटची जी जोडी आहे ती सेगमेंटची जोडी ही कॉन्ग्रुएंट आहे का नाही हे आपल्याला ओळखायचंय. पहिलीच आहे पहा सेगमेंट डीई अँड सेगमेंट एबी. मग ही सेगमेंट डीई आणि सेगमेंट एबी कॉन्ग्रुएंट आहेत का नाही ते आपण ओळखणार आहे. आता हे कॉन्ग्रुएंट आहेत का नाही हे आपण कसं ओळखू शकतो? तर यासाठी काय करायचं? पहिल्यांदा तुम्ही कॉन्ग्रुएंट दोन सेगमेंट कधी असतात पाहिलेलं आहे. जेव्हा दोन सेगमेंटची लांबी समान असते, लेंथ सेम असते, तेव्हा ते दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. मग ह्यांची लेंथ आपण कशी काय काढू शकतो बरं? पहा, आपण डिस्टन्स फॉर्म्युला शिकलेलो आहोत. जर आपल्याला दिलेल्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स माहित असतील तर आपण त्या दोन पॉइंट मध्ये डिस्टन्स काढू शकतो आणि दोन पॉइंट मध्ये जेवढं डिस्टन्स असणार आहे तेच ते दोन पॉइंट मध्ये लेंथ असणार आहे ना. म्हणजे आपण काय करू तर डीई मध्ये डिस्टन्स काढू, ती लेंथ ऑफ डीई असणार आहे. ए आणि बी पॉइंट मध्ये डिस्टन्स काढू, जी एबी ची लेंथ असणार आहे आणि त्यावरून ठरवू की सेगमेंट डीई आणि सेगमेंट एबी हे कॉन्ग्रुएंट आहेत की नाही. मग पहा, पहिल्यांदा मी डिस्टन्स ऑफ डीई काढतो. डी आणि ई पॉइंट मध्ये डिस्टन्स काढू. डिस्टन्स बिटवीन पॉइंट डी अँड ई. आता कसं काढणार डी आणि ई मधलं? डी चा कोऑर्डिनेट आहे -7, ई चा कोऑर्डिनेट आहे 9. म्हणजे आपण काय करणार? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार. 9 - -7 इज इक्वल टू 9 + 7 इज इक्वल टू 16. म्हणजेच पहा, डिस्टन्स डी आणि ई मधलं 16 आलं. म्हणून आपण असं म्हणू शकतो लेंथ ऑफ डीई इज इक्वल टू 16 युनिट. मग आपण डीई ची लांबी 16 युनिट मानू. हो, होणार आहे तेवढी. मग आता नंतर काय करू आपण? डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए आणि बी काढू. ए आणि बी मधलं डिस्टन्स किती येतंय? ए चा कोऑर्डिनेट -3, बी चा कोऑर्डिनेट 5 आहे. म्हणजे 5 - -3 मीन्स 5 + 3 इज इक्वल टू 8. म्हणून आपण असं म्हणू शकतो सो लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 8 युनिट. आता मला सांगा, लेंथ ऑफ डी आणि लेंथ ऑफ एबी सेम आलेली आहे का? नाही. डी ची लांबी 16 युनिट आहे, एबी ची लांबी 8 युनिट आलेली आहे. म्हणजे आपण असं म्हणणार लेंथ ऑफ डीई इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ एबी. एबी आणि डीई ची लांबी समान नाही. म्हणजे सेगमेंट डीई आणि एबी कॉन्ग्रुएंट आहेत का? आपल्याला काय विचारलं आहे? कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. नॉट कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे कॉन्ग्रुएंट नाहीत. मग आपण असं म्हणणार आहे सो सेगमेंट डीई अँड सेगमेंट एबी आर नॉट कॉन्ग्रुएंट. आर नॉट कॉन्ग्रुएंट. एबी आणि डीई हे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट नाहीत. आता पहा, याचं दुसरं उदाहरण आहे सेगमेंट बीसी अँड सेगमेंट एबी. मग सेगमेंट बीसी पहिल्यांदा आपण काय करणार? बी आणि सी मधलं डिस्टन्स काढणार. डिस्टन्स इन बिटवीन पॉइंट्स बी अँड सी इज इक्वल टू बीसी. 5 - 2. 5 मोठी संख्या आहे ना, मोठ्यातून लहान वजा केली. 5 - 2 मीन्स 3. सो लेंथ ऑफ बीसी इज इक्वल टू 3 युनिट. आता दुसरं ए आणि डी पॉइंट मध्ये डिस्टन्स काढू. डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स ए अँड डी इज इक्वल टू ए -3 डी -7. मोठी संख्या -3 आहे या लक्षात घ्या, कारण मायनस संख्या असताना दिसायची जेवढी मोठी तेवढी छोटी असते. म्हणून आपण कसं करणार आहे? -3 - -7 इज इक्वल टू -3 + 7. किती आलं उत्तर? 4 आलं. चिन्ह भिन्न म्हटलं की आपण वजाबाकी करतो. -3 मधून 7 गेले, म्हणजे 7 मधून 3 गेले, 4 राहिले. मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे प्लस आलं. आता परत एकदा पहा, डिस्टन्स बीसी आणि डिस्टन्स एडी जर 4 आलेला आहे, मग लेंथ ऑफ एडी किती येणार आहे? 4 युनिट.
इथे पण तेच आलं पहा. लेंथ ऑफ बीसी इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ एडी. लेंथ ऑफ BC is not equal to length of AD. So segment BC and segment AD are not congruent. म्हणजेच हे दोन सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट नाही. आता पाहायचं तिसरं एक्झाम्पल काय आहे. सेगमेंट बी आणि सेगमेंट एडी कॉन्ग्रुएंट आहेत का. सेम प्रोसेस. आपल्याला लेंथ ऑफ बी काढायची. मग पाहायचं डिस्टन्स बिटवीन पॉइंट बी अँड ई किती येणार आहे. बी आणि ई 9 - 5. बी चा कोऑर्डिनेट 5 आहे, ई चा कोऑर्डिनेट 9 आहे. 9 - 5 मीन्स 4. सो लेंथ ऑफ BE इज इक्वल टू 4 युनिट. आता या आजच्या एक्झाम्पल मध्ये पहा आपण सेगमेंट एडीची लांबी काढलेली होती. कशी आलेली होती पहा. डिस्टन्स बिटवीन ए अँड डी इज इक्वल टू -3 - -7. आधीच केलं तर पहा आपण किती आलेलं होतं. 4 आलेलं होतं. सो डिस्टन्स ऑफ एडी इज इक्वल टू 4 युनिट. आता पहा बरं. लेंथ ऑफ बी आहे आपण लेंथ ऑफ एडी लिहावं लागेल. मी डिस्टन्सच लिहिलं. परत आपली लेंथ करायची ना. परत लेंथ ऑफ एडी. लेंथ ऑफ बी आणि लेंथ ऑफ एडी हे सेम आहेत. आता सेम असतील तर सेगमेंट बी आणि सेगमेंट एडी हे कॉन्ग्रुएंट असतील. म्हणून आपण असं लिहिणार पहा. लेंथ ऑफ बीई इज इक्वल टू लेंथ ऑफ एडी. बी आणि एडी या दोन सेगमेंटची लेंथ समान आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो सेगमेंट बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट एडी. म्हणजेच बीडी आणि बीई आणि एडी हे दोन सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत. आता पहा दुसरं एक्झाम्पल आहे. पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट एबी. म्हणजे सेगमेंट एबी चा एम हा मिड पॉइंट आहे, मध्यबिंदू आहे. इफ AB इज इक्वल टू 8. जर AB ची लांबी 8 असेल देन फाइंड द लेंथ ऑफ AM. तर AM ची लांबी किती असेल रे. पहा आपण एक आकृती काढून पाहू शकतो. आकृती काही उदाहरणामध्ये काढायची गरजच आहे असं नाही. काढली ते चालेल, नाही काढली ते चालेल. हा आहे सेगमेंट AB. हा सेगमेंट AB चा हा M हा मिड पॉइंट आहे. मग ह्या AB ची लांबी 8 आहे. AM ची लांबी तुम्ही तोंडी सांगू शकता. बरोबर. सगळ्यांचं उत्तर 4 असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे हे AM कसं असणार आहे. AB च्या निम्मे असणार आहे ना. कारण काय असतं तर AM आणि MB ह्या दोन्हींची लांबी समान असते आणि ती AB च्या निम्मी असते. म्हणजे आपण डायरेक्टली असं लिहिलं तर चालणार आहे पहा. AM इज इक्वल टू 1/2 AB. असं आपण डायरेक्टली म्हणू शकतो. म्हणजेच किती येणार आहे 1/2 × 8. बेके पे बेचो काट. AM किती आलेला आहे पहा 4 युनिट आलेला आहे. So AM is equal to 4 unit. आता पहा तिसरं एक्झाम्पल आहे. पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD. सेगमेंट CD चा P हा मिड पॉइंट आहे. CP ची लांबी जर 2.5 असेल तर CD ची लांबी किती असेल. पहा आकृतीमध्ये कसं येऊ शकतं. हा CD सेगमेंट आहे. याचा हा P मिड पॉइंट आहे. CP ची लांबी 2.5 आहे. तो CD ची लांबी किती 2.5 च्या दुप्पट. CP 2.5 म्हणजे PD 2.5 आणि CD म्हणजे 2.5 + 2.5 मीन्स 5 युनिट येणार आहे. आपण डायरेक्टली असंही लिहू शकतो. लेंथ ऑफ CD जरा. लेंथ ऑफ CD इज इक्वल टू 2 × लेंथ ऑफ CP. कारण CP चे दुप्पट असणार आहे. 2 × 2.5 इज इक्वल टू 5 युनिट. ही आलेली आहे लेंथ ऑफ CD. सो लेंथ ऑफ CD इज इक्वल टू 5 युनिट. पाच चौथा प्रश्न आहे. AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, BP इज इक्वल टू 2 सेंटीमीटर अँड AP इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. हे तीन सेगमेंट आपल्याला दिलेले आहेत आणि काय म्हटलेलं आहे पहा. कंपेअर द सेगमेंट.
म्हणजे आपल्या ह्या 3 सेगमेंटची कंपॅरिझन करायची. कंपॅरिझन म्हणजे काय, लहान कोणता आहे मोठा कोणता आहे ते आपल्याला ठरवायचंय फक्त. मग सर्वात लहानाकडून मोठ्याकडे जाऊ शकतो आपण असेंडिंग ऑर्डरने, किंवा मोठ्याकडून लहानाकडे डिसेंडिंग ऑर्डरने पण येऊ शकतो. समजा आपण असेंडिंग ऑर्डरने जाऊ, म्हणजे सगळ्यात लहान कोणता आहे, बीपी. हा लहान आहे, कशापेक्षा लहान आहे, एपी पेक्षा लहान आहे. हा एपी कशापेक्षा लहान आहे, एबी पेक्षा लहान आहे. म्हणजे आपण असं म्हटलं बीपी इज लेस दॅन एपी इज लेस दॅन एबी. म्हणजे एबी हा सर्वात मोठा सेगमेंट झाला आणि बीपी हा सर्वात लहान सेगमेंट झाला. एपी हा सेगमेंट बीपी या सेगमेंट पेक्षा मोठा आहे, मात्र एबी या सेगमेंट पेक्षा लहान आहे. आणि आपलं एवढंच उत्तर झालं पहा. आपलं अशा प्रकारे उत्तर लिहायचंय. किंवा हे उत्तर आपण दुसऱ्या प्रकारे असं पण लिहू शकलो असतो, हे उरले तरी बाद झालं पहा. दुसऱ्या प्रकारे कसं लिहिलं असतं, एबी आधी लिहिलं असता, एबी इज ग्रेटर दॅन एपी इज ग्रेटर दॅन बीपी. म्हणजे असं लिहिलं चाललं असतं पहा, AB is greater than AP is greater than BP असं लिहिलं तरी चाललं असतं. अर्थात आपलं एकच उत्तर लिहायचंय म्हणून मी खालचं परत पुसून टाकतो आणि एवढं एकच एक्झाम्पलचं उत्तर ठेवतो पहा.